जय भीम मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षवर्धन सोनकांबळे आपल्यासमोर आहे. आपण मागच्या बऱ्याच दिवसापासून आरक्षणावर चर्चा करीत आहोत आणि आजचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो आहे की खरंच आरक्षण 10 वर्षासाठी होतं का? किंवा आपण जनमानसात अशी चर्चा ऐकत असतो की SC-STसाठी फक्त 10च वर्षासाठी आरक्षण होतं, पण ही आरक्षणाची तरतूद इतक्या दिवस कशी चालत आली? आणि दुसरा प्रश्न असा की खरंच बाबासाहेबांनी हे आरक्षण 10 पर्यंतच ठेवायचं होतं का? मित्रांनो, ह्या गोष्टीकडे पाहण्याच्या अगोदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930ला राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या सभेमध्ये लंडन येथे गेल्यानंतर तिथे आरक्षणाच्या संदर्भात जी काही मागणी केली होती ती मागणी आपण लक्षात घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930ला श्रीनिवासन यांच्यासोबत गोलमेज परिषदेला एक मेमोरंडम सादर केलं होतं आणि त्या मेमोरंडममध्ये पॉलिटिकल सेफगार्ड्स फॉर द शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स अशा प्रकारचं ते मेमोरंडम होतं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ह्या लोकांसाठी पॉलिटिकल सेफगार्ड्सच्या नावाखाली उपसमिती अल्पसंख्याक क्रमांक 3 हिला एक मागणी केली होती आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आम्हाला सवलती हव्यात, आम्हाला सीट रिझर्व पाहिजेत अशा प्रकारची मागणी केली. दुसरी मागणी होती की अशा प्रकारच्या सीट ह्या रिझर्व मतदारसंघ किंवा स्वतंत्र मतदारसंघ या पद्धतीचा राहील. स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा या स्वतंत्र मतदारसंघामध्ये कम्युलेटिव्ह वोटिंग सिस्टीम किंवा जिला एकत्रित मतदान पद्धती करण्यात येईल अशी ही मागणी केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी होती की हे जे काही सेफगार्ड्स आहे, जे काही प्रोटेक्शन SC-STला आहे, तर ते फक्त 10 वर्षासाठी आम्हाला देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली होती. मित्रांनो, पण पुढं गांधींनी मरणांतक उपोषण सुरू केलं आणि जर ह्या लोकांना जर राजकीय स्वतंत्र मतदारसंघ जर दिला तर हे लोक एक प्रकारे हिंदू धर्मापासून विभक्त होतील, दुरावल्या जातील आणि असे दुरावले गेल्यामुळं हिंदू धर्माला त्यामुळे बाधा पोहोचेल, यामुळं मरणांतिक उपोषण सुरू केलं. आणि या उपोषणाचा जो काही परिणाम आहे तो परिणाम असा झाला की ब्रिटिशांना जातीय निवाडा 1932ला करावा लागला आणि जातीय निवाडाच्या माध्यमातून त्यांनी पुणे करार केला आणि पुणे कराराच्या माध्यमातून इथं जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराच्या पूर्वी जी काही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मागणी केली होती ती मागणी मागे घ्यावा लागली आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी त्यांना संयुक्त मतदारसंघ घ्यावा लागला आणि ही मागणी काळाच्या ओघामध्ये निघून गेली. परंतु मित्रांनो, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्मितीच्या वेळी ज्यावेळी प्रत्येक स्तरातून लोकांकडून, संघटनेकडून, राजकीय पक्षाकडून भारतीय संविधान कसं असावं या संदर्भात आपापले व्ह्यूज मागण्यात आले, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महत्त्वपूर्ण असा राजकीय पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशननं एक मेमोरंडम सादर केलं आणि त्या मेमोरंडमचं नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकामध्ये रूपांतर केलं, ज्याला स्टेट्स अँड मायनॉरिटीज, राज्य आणि अल्पसंख्याक या नावानं प्रकाशित करण्यात आलं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी मागणी केली होती की आम्हाला जी काही पुणे करारानं निर्माण करण्यात आलेली जी काही सिस्टीम आहे ती अबॉलिश करण्यात यावी, आम्हाला पॉलिटिकल जी रिझर्वेशन आहे ते आमच्या संख्येच्या प्रमाणात सीट्स रिझर्व करण्यात यावेत, तसंच केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा सीट्स रिझर्व ठेवण्यात याव्यात. आणि महत्त्वपूर्ण जी मागणी होती ती म्हणजे ही जी काही रिझर्वेशन आहे तर ते काळानुरूप चालू राहील, ही पॉलिटिकल रिझर्वेशन चालू राहील अशाही प्रकारची मागणी होती. मित्रांनो, याच रिझर्वेशनच्या संदर्भात जी काही महत्त्वपूर्ण मागणी होती ती म्हणजे एक्झिक्युटिव्ह मध्ये रिझर्वेशन, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये रिझर्वेशनची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. परंतु ही जी काही मेमोरंडम आहे ते जसंच तसं पास होऊ शकलं नाही, त्यातल्या काही मागण्या पास होऊ शकल्या मित्रांनो. परंतु त्यामध्ये ह्या मेमोरंडममध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती की पॉलिटिकल रिझर्वेशनला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतंही लिमिटेशन दिलेलं नव्हतं. मित्रांनो, मग आजची एक्झिस्टिंग
जी काही अस्तित्वात असलेली आरक्षण पद्धती काय आहे, तर मित्रांनो आपली गफलत इथेच होते की आपल्याला आरक्षण किती प्रकारचं आहे हेच माहीत नसतं. आरक्षण मुख्यतः 3 प्रकारचं आहे. पॉलिटिकल रिझर्वेशन ज्याला राजकीय आरक्षण असं म्हटलं जातं. दुसरं शैक्षणिक आरक्षण ज्याला एज्युकेशन रिझर्वेशन म्हणता येईल. आणि तिसरं नोकऱ्यामध्ये आणि पदोन्नतीमध्ये म्हणजे सर्व्हिसेस आणि प्रमोशनमध्ये रिझर्वेशन. मित्रांनो त्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर राजकीय आरक्षणामध्ये सीट रिझर्व ठेवणं आणि लोकसभा, राज्य विधिमंडळाची जी काही सभागृह आहेत त्यामध्ये सीट्स रिझर्व ठेवणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सीट रिझर्व ठेवणे अशा प्रकारची रिझर्वेशन सिस्टीम आहे. जर आपण पॉलिटिकलच्या नंतर जर शैक्षणिक रिझर्वेशन जर पाहिलं तर जे काही मोठमोठ्या इन्स्टिट्यूट आहेत, कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, संस्था आहेत त्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी सीट रिझर्व ठेवणं, तसंच त्यांना काही सवलती देणं, तसंच त्यांच्या वयामध्ये मार्कामध्ये सवलती देणं अशा प्रकारचं रिझर्वेशन आहे. आणि तिसरं प्रकारचं जे आहे ते आहे नोकऱ्यामध्ये आणि पदोन्नतीमध्ये रिझर्वेशन. तर यामध्ये देखील सीट रिझर्व ठेवणे, पदोन्नतीमध्ये पदोन्नती देताना SC/STला प्रमोशन देणे अशा प्रकारची रिझर्वेशन सिस्टीम निर्माण करण्यात आलेली आहे. मित्रांनो परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्या प्रमोशनमधलं आरक्षणामध्ये आपण गफलत करतो. आणि त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे काही 10 वर्षाचं रिझर्वेशनची जी मर्यादा आहे तर ती 10 वर्ष असलेल्या रिझर्वेशनची मर्यादा ही शैक्षणिक आणि सर्व्हिस आणि पदोन्नतीच्या रिझर्वेशनसाठी ती मर्यादा बिलकुलच नाही. ती फक्त मर्यादा ही राजकीय आरक्षणासाठी आहे. आणि राजकीय आरक्षणाच्या संदर्भात जर आपण जी मर्यादा पाहिली तर ती 10 वर्षाची मर्यादा होती. परंतु ही काळानुरूप संसदेनं वर्षानुवर्ष वाढवित गेले आणि आज 104वी राज्यघटना दुरुस्ती 2019ला करण्यात आली. आणि या राज्यघटनेनं हे जे काही रिझर्वेशन आहे तर ते 2030पर्यंत म्हणजे एकूण 80 वर्षाकरिता हे वाढवण्यात आलं. मित्रांनो याचं जर आपण स्वरूप जर लक्षात घेतलं तर आतापर्यंत 1959ला 8वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि भारतीय संविधान लागू केल्यापासून 10-20 वर्षापर्यंत रिझर्वेशन वाढवण्यात आलं. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 1969ला 23वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि ते जे काही रिझर्वेशन होतं ते 1969ला भारतीय राज्यघटना लागू केल्यापासून 30 वर्षापर्यंत एक्सटेंड करण्यात आलं. त्यानंतर मित्रांनो पुन्हा 1980ला 45वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि ती रिझर्वेशन 40 वर्षापर्यंत वाढवण्यात आलं. पुन्हा 1989ला 62वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि ते रिझर्वेशन भारतीय राज्यघटना लागू केल्यापासून 50 वर्षापर्यंत करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 1999ला 79वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि ते 60 वर्षापर्यंत रिझर्वेशनची मर्यादा, पॉलिटिकल रिझर्वेशनची मर्यादा करण्यात आली. त्यानंतर पुन्हा 1909ला 95वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि तेच आरक्षण 70 वर्षासाठी रिझर्वेशन वाढवण्यात आलं. आणि शेवटची राज्यघटना दुरुस्ती जी आहे ती 1919ला 104वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली आणि पॉलिटिकल रिझर्वेशन भारतीय संविधान लागू केल्यापासून ते आजपर्यंत 1930पर्यंत एक्सटेंड करण्यात आलं, जे की 80 वर्षासाठी व्हॅलिड राहील अशा प्रकारचं रिझर्वेशन हे एक्सटेंड करण्यात आलं. मित्रांनो परंतु अशा प्रकारचं हे वेळोवेळी रिझर्वेशनची मर्यादा वाढवण्यात आली. हे पॉलिटिकल रिझर्वेशन संसद वाढवत असते परंतु कोणत्याही SC/STच्या लोकांनी हे रिझर्वेशनची मर्यादा वाढवावी किंवा अशा प्रकारचं रिझर्वेशन असावं अशी कोणतीही मागणी न करता देखील संसद ही वेळोवेळी रिझर्वेशन वाढवत असते. त्याची कारणं मुख्यतः जर आपण पाहिली तर ती 2 प्रकारची आहेत. एक, अशा प्रकारचं रिझर्वेशन जर वाढवत राहिलं तर जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1930ला आणि 1946ला जी काही मागणी केली होती, ज्या प्रकारच्या आरक्षणाची, राजकीय आरक्षणाची मागणी केली होती ती पुन्हा रेज होऊ नये, पुन्हा ती उफाळून येऊ नये, त्यामुळं हे राजकीय आरक्षण वाढवलं जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या रिझर्वेशनमुळं
जे काही राजकीय पुढारी SC/ST वर्गातून निर्माण होतात ते राजकीय पुढारी हे इमानदार निर्माण होऊ शकत नाहीत, यासाठी ह्या प्रकारचं रिझर्वेशन एक्सटेंड केलं जातं. मित्रांनो, मला आशा आहे की नक्कीच तुम्ही आता पॉलिटिकल रिझर्वेशन, शैक्षणिक रिझर्वेशन आणि नोकऱ्या आणि प्रमोशनमधल्या रिझर्वेशनमध्ये फरक करत असाल आणि आता तुमच्यावालं जे काही आरक्षणाच्या संदर्भात 10 वर्षाची जी काही मर्यादा होती त्याच्यावालं जे काही कन्फ्युजन आहे, जे काही गैरसमज आहे तो दूर झाला असेल. मित्रांनो, जय भीम, जय भारत.